हां 5 मिनटं थांब, तुम्ही येतो आहे इकडे आहे ना, रिझल्ट रूम आहे आणि देतो तुम्हाला रिझल्ट 5 मिनटात. ऑल द बेस्ट. ते जाऊ दे, सोड. सुधारणार नाही तुम्ही कधी. बरं ते सोड. आपलं तो जय जवान जय किसान कुठे कोण आहे, कोणाबद्दल बोलतो तू? अरे हा का आपला जवान, हा जवान आणि याचा बा किसान. उडवा उडवा, थट्टा उडवा. तुम्हाला तर रिझल्ट टेन्शनच नसेल, तुम्ही तर आमदाराचे आहोत. असं नाही का? तुझा बा तर मंदिरात पुजारी, पण आमचा बा किसान आहे, किसान. आणि तो किसान आहे म्हणूनच सालानं तुम्ही 2 वेळचं जेवताय. बरं असो, रिझल्ट रूमकडे जाऊया चला. पेपरमध्ये काही दिवे लावलेत ना ते कळेल. 2 मिनटं शांत बसा, घेऊन येतो. उभे राहा, काहीतरी करा. रिझल्ट आणले. 3रा नंबर आला प्राणेशीला. 3रा नंबर आहे विशाल पवार. नंबर आले आणि पहिला आला सिद्धार्थ खाडे. जे काही मला यश मिळाले आहे या 3 वर्षामध्ये, त्या यशाचं श्रेय मी माझ्या वडिलांना देईन. मी शेतकरी असून पण माझ्या शिक्षणामध्ये आणि आर्थिक ह्याच्यामध्ये मला अजिबात कमतरता भासू दिली नाही. आज मराठवाड्यात खूप लोक आत्महत्या करतात शेतीच्या कारणामुळे. यासाठी मला माझ्या शिक्षणाचा फायदा शेतीच्या विकासासाठी करायचा आहे, जेणेकरून शेतकरी आत्महत्या नाही करणार. खरंच मी तुम्हाला वचन देतो की माझ्या शिक्षणाचा पूर्णपणे फायदा माझ्या शेती विकासासाठी. विशेष म्हणजे महाविद्यालय निवडणुका माहिती आहे तुम्हाला. विश्वास पाटील आपला विजयी झालेला आहे. विश्वास पाटील कोण आहे? विश्वास काय झालं? महाविद्यालयाच्या निवडणुकीत पैशांची अफरातफर केल्याचा पुरावा आढळला. काय केलेस काय? इकडे अभिनंदन केले. अभिनंदन करायला
जय जगदीश हरे बाबा हमें बहुत प्यारे। ओम जय जगदीश हरे बाबा हमें बहुत प्यारे। ओम जय जगदीश। पाटील बाई, कितींदा सांगितलं तुम्हाला या चिरकुटाची पूजा करू नका म्हणून? आमच्यासोबत कॉलेजात होते, 4 वर्षे टाइमपास शिवाय दुसरं काही केलं नाही आहे ना? बस आल्याला झाली तुमची सुरुवात। किती वेळा तुम्हाला सांगितलंय, लग्न होतानाच तुम्हाला सांगितलं होतं माझ्या आणि बाबांच्या भक्तीमध्ये तुम्ही पडायचं नाही, आणि जे काही तुमचं राजकारण आहे ना ते उंबरट्याच्या बाहेर। बाबा पातूर काही नाही, काय समजलं? असू द्या, तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा, फक्त एवढं एक काम करा, पार्टी ऑफिस मधून निवडणुकीसाठी पैसे आले आहेत ते व्यवस्थित तिजोरीत ठेवा, वायफळ खर्च करू नका, घ्या ते आणि तिजोरीतच ठेवा। नुकत्याच आलेल्या माहितीनुसार कृषी क्षेत्रात महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी सिद्धार्थ खाडे याचे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई करता मंत्रालयासमोर आंदोलन सुरू आहे। तर आपण जाऊया थेट घटनास्थळी। इथे जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांनो, या मंत्रालयासमोर एकत्र येण्याचं आपलं एकमेवच कारण अवकाळी पाऊस आणि वाढत्या कर्जाचा बोजा याला कंटाळून काल मराठवाड्यातील 14 शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील झाडालाच गळफास लावून आत्महत्या केली। तरी या सरकारने, या प्रस्थापित व्यवस्थेतील सरकारने याची अजिबात दखल घेतली नाही, फक्त केवळ आश्वासने दिली। आणि म्हणूनच जो सरकारने मला कृषी मित्र पुरस्कार दिलेला होता तो या ठिकाणी जाळून या सरकारचा, या व्यवस्थेचा या ठिकाणी निषेध करीत आहे। एकीकडे भूतकाळात मुलींमध्ये बसून टवाळक्या करणारा वर्तमानात बाबा अर्थात देव होतो आणि भोळ्या बाबड्या जनतेकडून मिळणाऱ्या पैशावर अगदी सुखाने जगत आहे। तर दुसरीकडे ज्यांच्यावर भूतकाळात भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप असतात त्यांच्याकडेच वर्तमानात सत्तेच्या चाव्या आहेत, त्यामुळे तेही आज सुखाने जगत आहेत। पण या दोघांपेक्षाही प्रत्येक गोष्टीत हुशार, सरस आणि कर्तृत्ववान असणाऱ्या देशाच्या सामान्य नागरिकाला मात्र या प्रस्थापित व्यवस्थेशी एकतर संघर्ष करावा लागतो किंवा आत्महत्या। हे मानवी समाज जीवनाचं अस्पष्ट पण खरं वास्तव आहे। कबीर कहे ये जग अंधा, कबीर कहे ये जग अंधा। कबीर कहे ये जग अंधा, कबीर कहे ये जग अंधा। अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाए। कबीर कहे ये जग अंधा, कबीर कहे